रंगपंचमी म्हटलं की सर्वांना रंगात रंगायला आवडतं. मात्र रंगपंचमी खेळताना सावधगिरी तितकीच महत्त्वाची आहे. बाजारात आलेल्या रासायनिक रंगामुळे त्वचेला व डोळ्यांना मोठी इजा होऊ शकते. याबाबत त्वचारोग आणि नेत्ररोग तज्ज्ञांनी रासायनिक रंगाचा वापर न करता नैसर्गिक रंग वापरण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा रंगाचा बेरंग शरीराला घातक ठरेल, असेही त्यांनी सांगितले. रंगपंचमीमध्ये सर्वजण बाजारात उपलब्ध असलेले रंग एकमेकांना लावून रंगपंचमी खेळतात. मात्र बाजारात विक्रीसाठी असलेले रंग खरेच चांगले आहेत का, त्यापासून इजा तर होणार नाही ना, याबाबत शंकाच आहे. बाजारात विक्रीसाठी असलेल्या रासायनिक रंगामुळे शरीराला इजा पोहोचण्याची शक्यता अधिक असते. अनेक प्रकारच्या रंगात रासायनिक द्रव्याचा वापर असतो. रंग विषारी असण्याची शक्यता अधिक असते. अशा रंगामुळे त्वचेला खाज, केस गळती, पुरळ येण्याची शक्यता, त्वचेची ॲलर्जी असेल तर या रंगामुळे गंभीर त्रास होतो. रंग डोळ्यात गेल्यास अंधत्व, दृष्टिदोष निर्माण होतो. त्यामुळे रासायनिक रंगाचा वापर न करता नैसर्गिक रंगाचा वापर करणे योग्य आहे. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.